नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचन मध्ये। आज आपण उन्हाळा विशेष रेसिपीमध्ये कोथिंबीरीचे सांडगे तयार करणार आहोत। उन्हाळ्यामध्ये बऱ्याच प्रकारचे सांडगे बनवले जातात। मिश्र डाळीचे सांडगे, कोथिंबीरीचे, मिक्स भाज्याचे सांडगे, गाजराचे किंवा मग कोथिंबीर मेथी असे पण सांडगे बनवले जातात। या पद्धतीने मी कोथिंबीरीचे सांडगे हे बनवणार आहे। हे सांडगे तुम्ही छान वाळून वर्षभर पण छान स्टोअर करू शकता आणि खिचडी सोबत किंवा मग रसासोबत तोंडी लावायला, मुलांना मधल्या वेळेत खायला स्नॅक्स म्हणून पण तुम्ही देऊ शकता। कुरकुरे किंवा चिप्स पेक्षा हे सांडगे अगदी छान तयार होतात आणि वर्षभर पण टिकतात। अगदी खुसखुशीत असे हे सांडगे तयार होतात। कोथिंबीरीचे खुसखुशीत सांडगे कसे बनवायचे ते पाहूया। रेसिपीला लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑल वर प्रेस करा। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण उन्हाळी वाळवण्याचा प्रकार पाहणार आहोत, कोथिंबीरीचे सांडगे। त्यासाठी मी काय केले, कोथिंबीरीचे मूळ काढून घेतलेत पूर्ण आणि पाण्यामध्ये टाकून घेतले। 1-2 मिनिट अशी पाण्यात ठेवायची। 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित आपल्याला ही कोथिंबीर धुवून घ्यायची, म्हणजे याची जी माती असते ती पूर्णपणे ह्या पाण्यामध्ये निघून जाते। याचा पूर्ण घाणपणा असा निघून जातो। याचे मी काड्या, जाड वगैरे काड्या तशाच ठेवल्यात, फक्त मूळ काढून घेतलेले आहेत। आणि आता ही कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेऊया। हे एकदा धुतलेली आहे, अजून एक वेळेस मी अशीच कोथिंबीर धुवून घेणार आहे। आणि धुताना यातलं हे पहिलं पाणी पूर्ण काढून टाकणार आहे आणि मग पुन्हा दुसऱ्या पाण्याने हे धुवून घेणार आहे। जोपर्यंत याची माती अशी निघत नाही, खाली अशी माती दिसते, तोपर्यंत ही व्यवस्थित धुवून घ्यायची, म्हणजे कोथिंबीरीचा कचकच जे लागतं ते पूर्णपणे निघून जातं आणि अगदी स्वच्छ कोथिंबीर ही तयार होते। कोथिंबीर तिसरी वेळे व्यवस्थित धुवून घेतली आपण, पाण्यातच आहे अजून। आणि ही मी गावरान कोथिंबीर वापरते, त्यामुळे काय होतं, सांडगे छान चवदार होतात। आता हे छान धुवून झाली आहे। चिरून घ्यायच्या आधीच कोथिंबीर कधीही धुवून घ्यायची, म्हणजे त्यातले व्हिटॅमिन्स कमी होत नाही। यातलं असं पाणी काढून घ्यायचं व्यवस्थित। साधारण हे एक छोटी जुडी कोथिंबीर आहे आणि एका जाळीवरती हे टाकून घ्यायचं, म्हणजे याचं एक्स्ट्राचं जे थोडंफार पाणी राहील ते पण यातलं निघून जातं। खूप पाणी माती असते, त्यामुळे शक्यतो धुवूनच घ्यायची। आता ही थोडीशी आपण यावरती पसरून घेऊया आणि थोडंसं याचं पाणी अगदी निथळून घ्यायचं, म्हणजे ही चिरायला आपल्याला सोपी जाते। ही कोथिंबीर बऱ्यापैकी आपली सुकलेली आहे, पाणी पूर्ण निथळले। यातली काही कोथिंबीर आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आणि काही बारीक चिरून घेणार आहोत। आधी सुरुवातीला आपण यातली थोडीशी कोथिंबीर घेऊया आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी हाताने अशी तोडून टाकायची। आपण थोडी कोथिंबीर मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत। यामध्ये जाडसर काड्या पण आहेत थोड्याफार, पण मिक्सरला व्यवस्थित बारीक होती। ही मिक्सरमध्ये टाकून घेतलेली आहे कोथिंबीर। यामध्ये आता काही साहित्य घालूया। थोडेसे जिरं आपण यामध्ये टाकणार आहोत आणि थोडेसे वरतून असे पण कच्चे पण टाकणार आहोत। थोडेसे भाजून घेतलेले जिरे आहेत हे, पण काही पूड करायची आणि काही असे टाकायचे। 3 ते 4 मिरच्या कट करून घेतलेल्या, एक जास्त तिखट आहे आणि एक मीडियम तिखटची मिरची आहे। यामध्ये एक छोटी कांडी लसणाची। हे यातलं साहित्य ऑप्शनल आहे, लसण नाही टाकला तरी चालतो। यामध्ये कढीपत्ता पण टाकते। जनरली कोथिंबीरीच्या सांडग्यामध्ये कढीपत्ता टाकत नाही, पण एकदा टाकून पहा, टेस्ट पण छान लागते आणि कढीपत्ता पोटात गेलेला चांगला असतो केसासाठी, स्किनसाठी, त्यामुळे शक्यतो वापरायचा आणि वास पण छान येतो सांडग्यांना। एक तुमच्या आवडीनं 5 ते 6 काड्या आहेत ह्या, याचे मी पानं काढून यामध्ये टाकून घेतलेली आहेत। कढीपत्ता पण टाकायच्या आधी स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता आहे। मी आणल्यानंतर स्वच्छ धुवूनच फ्रीजमध्ये ठेवते, त्यामुळे तो मी नंतर धुतलेला दाखवलेला नाही। आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। मिक्सरला छान आपण काढून घेतलंय, पाणी वगैरे काही न टाकता हे काढून घ्यायचं आहे। पाणी न टाकताच हे पूर्ण काढून घ्यायचं आहे। आता हे बाजूला ठेवूया आणि आपली जी कोथिंबीर आहे धुवून घेतलेली ती बारीक चिरून घेऊया। हे कोथिंबीरमधल्या जर तुम्हाला ह्या जाडसर वाटत असणाऱ्या काड्या काढून टाकल्या तरी चालतं किंवा मग नाही काढल्या तरी चालतं। आता ही बारीक अशी थोडीशी धरून जमेल तितकी बारीक चिरून घ्यायची। शक्यतो बारीकच चिरा, म्हणजे छान मिक्स होते कोथिंबीर पण। आता सर्व कोथिंबीर आपण याच पद्धतीने अशी बारीक बारीक चिरून घेऊ। कोथिंबीर आपली छान बारीक चिरून झाली, थोडी जाडसर राहिली तरी काही हरकत नाही। एका भांड्यामध्ये ही पूर्ण काढून घेऊया। कोथिंबीर आपण काढून घेतली, आपण हो जो मिक्सरनं काढून घेतलेला मसाला आहे तो पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता अख्खे जिरे टाकूया, थोडे आपण पूड करताना पण टाकलेले आहे। थोडीशी आमचूर पावडर टाकायची, म्हणजे यामध्ये काय होतं, छान आंबटसरपणा येतो त्याला। धने पावडर टाकून घ्यायची, एक अर्धा चमचा। तीळ टाकून घ्यायचे, यातलं एखाद दुसरं साहित्य कमी असेल तरी चालते, पण तीळ मात्र आवश्यक आहे। तिळामुळे टेस्ट पण छान येते आणि क्रंचीनेस येतो। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं याला।
आणि हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे असं मळून घ्यायचं आहे याला व्यवस्थित. म्हणजे मीठ आणि याच्या ओलसर मीठ कोथिंबीरीच्या ओलसरपणामुळे याला छान पाणी सुटतं. आता हे छान मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपल्याला मावेल तशी थोडी आधी जाड पोहे, आपण जे कांदे पोहे बनवतो ती पोहे टाकून घेतली अर्धी वाटी, आणि अर्धी वाटीच मुरमुरे टाकून घेतलेत मी. कोणतं एकही वापरलं तरी चालतं, पोहे किंवा मुरमुरे, किंवा तुम्ही नुसत्या कोथिंबीरीचे घातले तरी अगदी व्यवस्थित होतात. आणि यामध्येच हे असं अगदी बारीक असं मळून हे मिक्स करून घ्यायचे. गरज वाटली तर यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत, जर हे कोरडं वाटलं तर, पण शक्यतो तर गरज नाही पडणार, म्हणून यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये आपण थोडीशी अजून पोहे टाकून घेऊया. जसं बसेल तसं आपण यामध्ये साहित्य टाकून घ्यायचं, म्हणजे पोहे आणि मुरमुरे. याप्रमाणे तुम्ही टेस्ट पाहून यामध्ये मिठाचं प्रमाण पण कमी जास्त करू शकता. पुन्हा हे छान आपण तसंच मिक्स करून घेऊया. एकदाच जर टाकून घेतलं तर हे कोरडेपणा येतो आणि सांडगे व्यवस्थित बनल्या जात नाहीत. म्हणून थोडे मुरमुरे आणि पोहे टाकत राहायचे आणि मिक्स करत राहायचं. म्हणजे जशी मी आमचूर पावडर टाकली तसं तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता बारीक चिरलेला. अजून थोडेसे मुरमुरे आणि पोहे यामध्ये मी टाकून घेते. पूर्ण 1 वाटी आपल्याला पोहे आणि 1 वाटी मुरमुरे लागलेले आहेत. पुन्हा हे मिक्स करूया. पाण्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता जरी समप्रमाणात घातला, म्हणजे 2 वाट्या कोथिंबीर किंवा 1 वाटी कढीपत्ता, तरी पण अगदी टेस्ट छान लागते. आता पहिल्यापेक्षा हे बऱ्यापैकी आपलं हे घट्ट गोळा तयार झालेला आहे. छान एकजीव हे व्यवस्थित आपलं मिक्स झालं आहे. हातात घ्यायचं, मुठवल्या जाती इतपत हे छान तयार झालेलं आहे मिश्रण. आता याचे आपण सांडगे तयार करूया. व्यवस्थित गोळा तयार करून घेतला आहे आपण. सांडगे तयार करण्यासाठी कोथिंबीरीचं मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे. एक मी ट्रे घेतला आहे, ट्रे घ्या, ताट घ्या, त्यावरती पॉलिथिन टाकून घेतलेली आहे. यावरती आपण सांडगे पाडून घेणार आहोत. त्याचे 6 हात ओला करून घ्यायचा आहे. तेल शक्यतो लावायचं नाही, तेल जर लावलं तर हे सांडग्याला वास लागतो तेलकट, त्यामुळे शक्यतो पाणी लावून असं घट्टसर असं हाताने आपण जसे डाळीचे सांडगे घालतो तसंच याचा गोळा करून घ्यायचा आहे. आणि असे हे सांडगे तोडून घ्यायचेत. या पद्धतीनं पण करू शकता, किंवा मग हातावर वडे थापतो ना आपण भरडाचे, तसे पण तुम्ही करू शकता. दोन्ही पद्धत दाखवते मी तुम्हाला. फक्त हे प्रत्येक वेळेला असं घट्टसर करून घ्या, आणि हे म्हणजे विरघळणार नाही सांडगे हे, त्यामुळे शक्यतो. ही एक पद्धत झाली. दुसरी जी पद्धत आहे, पुन्हा हाताला पाणी लावून घ्यायचं, थोडासा पोर्शन घ्यायचा याचा, हे असे न पाडता हातावरती आपण याला छान गोल करून घ्यायचं. याला दोन्ही हाताला थोडंसं पाणी लावायचं. पण शक्यतो असे जर केले ना तर हे वाळायला सोपे जातात. यापेक्षा दाबायचं हाताने, व्यवस्थित असं दाबून जेवढा जमेल तेवढा असा पातळसर हा सांडगा तयार करून घ्यायचा आहे. साईडनं याला तडे जाऊ द्यायचे नाही शक्यतो. आपण दोन्ही पद्धतीने सांडगे कसे करायचे ते सांगितले मी. आता मी या पद्धतीनं काही सांडगे करून घेणार आहे, काही या पद्धतीनं करून घेणार आहे. दोन्ही पद्धतीनं आपण व्यवस्थित असे सांडगे तयार करून घेऊया. प्रत्येक वेळेला बनवताना थोडंसं पाणी लावा हाताला, म्हणजे याला अजून बाइंडिंग छान येते. यामध्ये पाणी टाकण्यापेक्षा हाताला लावलेलं अजून चांगलं, आणि हे छान घट्टसर होतं. दाबून घ्या असं व्यवस्थित, आणि करताना या पद्धतीनं करायचे. अगदी पटपट तयार होतात आणि वाळतात पण छान. जरी ऊन नसेल तरी 2 ते 3 दिवस छान फॅनमध्ये पण वाळतात, पण ऊन असेल तर 2 दिवसामध्ये अगदी कडकडीत वाळतात. अगदी खिचडीसोबत तोंडी लावायला, किंवा मग आता पद्धतीनं काही आणि या पद्धतीनं असे सांडगे तयार करून घेऊया. हे दोन्ही पद्धतीने सांडगे तयार करून घेतलेले आहेत. हे छान ऊन जर असेल तर कडकडीत उन्हामध्ये पण वाळू शकता, किंवा मग फॅन खाली पण हे 2 ते 3 दिवस छान वाळवतात. आता हे छान 2 ते 3 दिवस आपण कडकडीत असे होईपर्यंत सुकवून घेऊया. आपण हे कोथिंबीरीचे जे सांडगे तयार केले होते ते 3 ते 4 दिवसामध्ये छान कडक असे वाळून झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. सावलीत पण वाळवले जातात, किंवा मग उन्हात पण वाळवले जातात. आता हे आपण तळून घेऊया. सांडगे तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे ऑलरेडीच. तेल व्यवस्थित गरम झालं आहे. यामध्ये आपण सांडगे टाकून घेऊया. हे सांडगे तुम्ही खिचडीसोबत तोंडी लावू शकता, किंवा मग उन्हाळ्यामध्ये रसासोबत पण अगदी छान सांडगे हे चवीला लागतात. गॅस मात्र मीडियम ठेवायचा. तेल तापल्यानंतर पाहू शकता किती छान हे फुलल्या जातात. अगदी चवदार, चविष्ट आणि खुसखुशीत असे हे सांडगे
तयार होतात। आता हे व्यवस्थित तळून झालेत, एका टिश्यू पेपरवरती काढून ठेवायचे। मुलांना मधल्या वेळेत खायला पण अगदी चविष्ट रेसिपी आहे। आपण हे छोटे सांडगे तयार करून घेतले, हे मोठे तळूया। हे पण अगदी छान तळल्या जातात। गॅस मात्र कमीच ठेवायचा, मोठ्या गॅसवरती तळायचे नाही, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात। हे पण सांडगे छान तळून झाले। तर हवे तेव्हा तुम्ही उन्हाळ्यामध्ये अगदी वर्षभर खाण्यासाठी हे सांडगे तुम्ही साठवणीचे पदार्थ म्हणून बनवू शकता। आता यातले मी काही सांडगे अजून तळून घेते आणि बाकीचे स्टोअर करून ठेवते। उन्हाळ्यातील खमंग आणि खुसखुशीत कोथिंबिरीचे सांडगे तयार करून घेतलेत आपण। हे छान तळून तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये जर ठेवले तर छान टिकतात पण आणि अगदी खुसखुशीतच राहतात। तुम्ही खिचडीसोबत, तसेच आपण जेव्हा उन्हाळ्यामध्ये रस करतो त्यासोबत पण हे अगदी चवदार चविष्ट असे हे सांडगे खायला लागतात। मुलांना मधल्या वेळेत खायला नेहमीच तळून द्यायला पण छान आहेत। तुम्हाला मी तोडून दाखवते, पाहू शकता तुम्ही, अगदी खुसखुशीत असे हे सांडगे तयार होतात। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।